नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत आंबट चुक्याची भाजी. हा चुका ना मी शेतातून आणलेला आहे. हा ना मी स्वच्छ निवडून स्वच्छ धुवून असं चाळणीत निथळत ठेवलेला आहे. आणि आता ना मी याचे बारीक असं ह्याला कट करून घेणार आहे. आणि याचे ना देठ पण बाजूला काढलेले आहेत. ही देठ पण बारीक करणार आहे. आणि देठ ना कवळी कवळी घ्यायची. बारीक कशामुळं करायचं का, तर ते चांगलं मॅश होतं म्हणून नंतर शिजल्यानंतर भाजी. तर मी आता ना ही भाजी आपली कट करून घेते. तर मी ना आपला चुका असा बारीक कट करून घेतलेला आहे. त्याचे देठ पण अशी बारीक कट करून घेतलेली आहेत. आणि पाणी ना एका पातेल्यात गॅसवर गरम करायला ठेवलेलं आहे. तर आता मी तुम्हाला साहित्य दाखवते. तर इथं मी तेल घेतलेलं आहे. हे शेंगदाणे भिजायला घातले होते, कारण चुका आपला लवकर शिजतो. मग कच्चे राहून शेंगदाणे, मग शेंगदाणे आणि मुगाची डाळ घेतली. तुम्ही मुगाच्या डाळीऐवजी तुरीची डाळ पण घेऊ शकता, पण मी मुगाची डाळ घेतली का तर ही लवकर शिजते म्हणून. आणि हे शेंगदाणे आणि मुगाची डाळ ना मी एक 15-20 मिनिट झालं पाण्यात भिजायला घातली होती. शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे, थोडं बेसन पीठ घेतलं, एक पोहे खायच्या चमच्याने 2 चमचा, खलबत्त्यात आपली हिरवी मिरची कुटून घेतली, मोहरी, जिरी, हळद, मीठ आणि लसणाचे ना असे बारीक तुकडे करायचे, पेस्ट करायची नाही. तुकडे केले ना मग ती भाजी खाताना दाताखाली लसणाचा तुकडा आला की छान लागतो. पेस्ट जर केली ना अशी मऊ होती, मग ती नाही छान लागत. म्हणून असे लसणाचे बारीक बारीक तुकडे करायचे. आणि आता मी गॅसवर पाणी गरम करायला ठेवले. आता त्याच्यात आपली डाळ, शेंगदाणे आणि चुक्याची भाजी आणि देठं हे शिजायला टाकूया आपण. तर आपलं पाणी ना मी उकळायला गरम करायला ठेवलं होतं. तर त्या पाण्यात ना जी आपण मुगाची डाळ भिजत घातली होती ना, त्या डाळीतलं सर्व पाणी काढून घेतलं. आणि ती डाळ आहे ना ती आपण याच्यात टाकूया. नंतर आपले शेंगदाणे जे भिजायला घातले होते ना त्यातले पण पाणी काढून टाकायचं. आणि फक्त शेंगदाणे आपले त्याच्यात टाकायचं पाण्यात उकळायला. नंतर आपली देठं धुवून कट करून घेतलेली चुकाच्या भाजीची अशी देठं वेगळी का करायची, का तर ती व्यवस्थित मॅश होते. नंतर भाजी शेंगदाण्यामुळे डाळीमुळे व्यवस्थित मॅश होत नाही ना आपण शिजायला टाकल्यामुळं. मग त्यामुळं असे बारीक करून घेतले की व्यवस्थित मॅश होते. आणि आता ही आपण चुका टाकूया. आणि आता ना मी याच्यावर झाकण टाकून ना ह्याला एक 5 मिनटं शिजून देते. 5 मिनटात आपली भाजी शिजते. आणि मुगाच्या डाळीला पण जास्त वेळ लागत नाही, उलट कच्चीच थोडी राहिलेली दाताखाली आलेली छान लागते शेंगदाण्याची आणि मुगाची डाळ, म्हणून भिजत घालायची ती. आणि आता ना हे मिक्स करू आणि हे ना झाकून ठेवू. पाणी थोडंच टाकलं, नंतर आपल्याला वाटलंच आपल्या भाजीला कमी पडतं तर भाजी गरगटताना गरम करून पाणी आपण थोडं टाकू शकता. आणि आता हे जरी एक्स्ट्राचं पाणी असेल ना तर हे पाणी आपण नंतर निथळून काढायचं आणि हेच पाणी परत आपण भाजीला वापरायचं. तर एवढं पाणी बस होती भाजी शिजायला. नंतर भाजी करायच्या टायमिंगला दुसरं पाणी लागलंच तर गरम करून टाकू. आता झाकण टाकते आणि गॅस बारीक करून 5 मिनटं भाजी शिजून देते. तर एक 5 मिनटं आपली भाजी शिजून दिली. आपली भाजी शिजली. आता ना यातलं पाणी बाजूला काढते आणि आपली भाजी ना अशी मॅश करून घेते. तर मी ना असं पाणी काढते, याचं कपड्याच्या साह्याने धरायचं. जास्त गरम असेल तर थोडं थंड होऊन द्यायचं. नाहीतर आपलं चाळणीत जी पुरणाची चाळणी नसते का त्यात जरी काढलं ना तुम्ही तरी चालतं. पण असं पण निघतं पातेला, तर कपड्याने धुवून काढलं की पाणी. तर आता हे पाणी ना आपण नंतर भाजीत टाकणार आहोत. हे काय वाया जात नाही. साईडला ठेवते. आणि आपली भाजी ना तुम्ही पाहू शकता शिजलेली. आता याच्यात आपलं साहित्य टाकू घेतलेलं आणि ते मॅश करू. तर आता या पातेल्यात ना आपण जे 2 चमचे बेसन पीठ घेतले ना ते बेसन पीठ, नंतर हे शेंगदाण्याचं कूट, हळद हे घालून ना असं छान मॅश करून घेऊ. असं एकजीव करून घेऊ आपण याला. भाजी खूप चांगली शिजली आपण बारीक कट केल्यामुळे, त्याच्यामुळे जास्त काही मॅश करण्याची आवश्यकता नाही याला. जे आता ते आपण गरम पाणी काढलं होतं ना साईडला, ते पाणी टाकूया आता याच्यात.
अशा प्रकारे आता आपण फोडणी करूया. मी आता कढई गरम करायला ठेवली गॅसवर आणि त्यात तेल टाकते. तर आपलं तेल गरम झाले. आता मी ह्याच्यात मोहरी टाकते. आपली मोहरी चांगली तडतडून द्यायची. मोहरी तडतडली की नंतर जिरे टाकायचे. मोहरी तडतडली. आता आपण जिरे टाकू. नंतर लसूण टाकू. म्हणजे हिरवी मिरची आपण कुटून घेतली ना ती हिरवी मिरची टाकू. आपल्या मिरचीचा कच्चेपणा जाऊस्तोवर तेलात मिरची परतायची 1 मिनिटभर. 1 मिनिटभर बस होती. आपली मिरची चांगली परतली तेलात. आता जी आपण गरगटून ठेवली ना आपली चुकीची भाजी, ते गरगटलेली भाजी टाकूया. आणि हे इसळून थोडं गरम पाणी ठेवले करायला, ते थोडंसं टाकून हे पात्याला आपलं शिसळून घेते. त्याला चिटकलेली भाजी ती असते ती. आता आपण भाजीत ना मीठ टाकूया. मीठ अंदाजेच टाका. आता मी भाजीत ना हिरवी मिरची बारीक करताना पण थोडंसं मीठ टाकलेलं होतं. वाटलं तर नंतर चेक करून आपण पाहू शकतो. गरम पाणी घ्यायचं पातेलं असं हे करण्यासाठी, जर घट्ट वाटली तर, नाहीतर काही टाकण्याची आवश्यकता नाही. अशीच आता शिजून थोडी घट्ट होती. आणखीन हे पातळ जरी वाटली तरी आपण याच्यात बेसन पीठ टाकले ना, ते बेसन पिठाचा कच्चेपणा जाण्यासाठी ना ह्याला 5 मिनटं असं शिजून देऊ आणि 5 मिनटांनी तुम्हाला दाखवते शिजल्यानंतर. तर आपली भाजी ना मी 5-7 मिनिट गॅसवर शिजून दिली, बारीक गॅसवर. गॅस आता बंद केला आहे मी. आपल्या त्या बेसन पिठाचं आणि शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे ना, त्याचा कच्चेपणा जाण्यासाठी थोड्या वेळ शिजून द्यायची. तर आपली भाजी तयार आहे. गरगट्टा भाजी गरम गरम भाकरीबरोबर. गरम गरम भाजी खूप छान लागते ज्वारीच्या भाकरीबरोबर. तर तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. तर कशी वाटली तुम्हाला आंबट चुक्याची गरगटा भाजी माझी गावाकडील पद्धतीने? आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा. आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना, त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि भाजी कशी वाटली ती नक्की सांगा. तुम्ही पण अशी गावरान पद्धतीनं भाजी एकदा नक्की ट्राय करून पहा, खूप छान होते.